माझे नाव प्रीती अजय बस्ते. कवितेचं नाव आहे भूत. थोडं वेगळं वाटत असेल, पण आपण लहानपणापासून गोष्टीतून किंवा आजीकडून असं ऐकत असतो आणि कुठेतरी आपल्या मनात ती मोठं झाल्यावरही भीती असते. कदाचित त्यामुळेच इतके छान छान चित्रपट भूतावर अजूनही निघत असतात आणि आपण पाहत असतो. आताच मी जारण बघितला. खरं तर तो वेगळा विषय आहे जारणमधला, पण एक त्याला भूताचं सावट आहे असं दाखवलेलं आहे. तर मला पडलेला प्रश्न, खरंच भूत असतं तर काय झालं असतं? भूत असतं असं आजी म्हणे. भूत असतं असं आजी म्हणे. अंधाऱ्या खोलीत, मोठं होणाऱ्या सावलीत, पानांच्या सळसळीत असतं असं आई म्हणे. किंकाळणाऱ्या आवाजाचं, अक्राळ विक्राळ चेहऱ्याचं टीव्हीवर काहीसं मी पण पाहिलं होतं. किंकाळणाऱ्या आवाजाचं, अक्राळ विक्राळ चेहऱ्याचं टीव्हीवर मी पण काहीसं पाहिलं होतं. शेताच्या बांध्यावर, स्मशानाच्या दारावर छमछम नाचत असतं असं भक्तीन म्हणे. मग असंच मीही शोधत होते भूताला. एकांतात बसून झोपाळ्याच्या किरकिर आवाजात दचकवत होते स्वतःलाच. पण खरंच भूत असतं का हो विचारते तुम्हाला. खरंच असतंच भूत तर पोटच्या गोळ्याला सोडून जाणारी मायही धावून आली असती. खरंच असतंच भूत तर पोटच्या गोळ्याला सोडून जाणारी मायही धावून आली असती. भूत बनून का होईना माऊलीने अंगाई गायली असती. भूत बनून का होईना माऊलीने अंगाई गायली असती. असं नुसतंच बघितलं नसतं तिने स्वतःचं फूल कोमेजून जाताना. सावली बनून का होईना तिने तिची बाग सावरली असती. खरंच असतंच भूत तर अकस्मात गेलेला बापही धावून आला असता. त्याच्या राणीची होणारी धडपड बघून त्याच्या खुंटीवर टाकलेल्या खिशात पैसे टाकून गेला असता. खरंच असतंच भूत तर अकस्मात गेलेला बापही धावून आला असता. त्याच्या राणीची होणारी धडपड बघून त्याच्या खुंटीवर टाकलेल्या खिशात पैसे टाकून गेला असता. गळक्या छपरावर पुन्हा वटवृक्षासारखा बहरला असता आणि बापावरून शिव्या देणाऱ्यांच्या कानशिलात प्रसादही देऊन गेला असता. खरंच भूत असतं तर बापही धावून आला असता. खरंच असतं भूत तर अंगणात खेळणारी, बागडणारी, स्वप्न पाहणारी. कळीसम उमलणारी, आकाशात उंच भरारी घेऊ पाहणाऱ्या आम्ही. खरंच असतं भूत तर अंगणात खेळणारी, बागडणारी, स्वप्न पाहणारी, कळीसम उमलणारी, आकाशात उंच भरारी घेऊ पाहणाऱ्या आम्ही एकदम बिनधास्त राहिलो असतो. कारण वासनेच्या बळी ठरलेल्यांची भूत आमचा आधारस्तंभ बनली असती. रिंकू, निर्भया अशा कितीतरी अभागिणींसाठी कृष्ण बनून नाही तर भूत बनून तरी धावली असती. कित्येकींच्या रक्ताने पुरुषार्थाचा अभिषेक करणाऱ्या नराधमांच्या मुंडक्या गळ्यात घालून झिम्मा फुगडी खेळली असती. खरंच भूत असती तर आमच्यासाठी धावली असती. पण असं होतं का हो? खरंच असं होत नाही. कारण भूत ही मेल्यानंतर जन्मत नाही. ती असतात जिवंत श्वासात आपल्याच आजूबाजूला आणि भयानक असतात वास्तवात भूत नावाच्या त्या कल्पनेहूनही. पण शोकांतिका एकच, इथे आम्हाला भूतांवर सापडतो इलाज बाबा बुवा भक्तिनींकडून. शोकांतिका एकच, इथे भूतांवर सापडतो आम्हाला इलाज बाबा बुवा आणि भक्तिनींकडून. पण भले नतमस्तक होतात या जिवंत भूतांसमोर गुडघे टेकून.
पण भले भले नतमस्तक होतात या जिवंत भूतांसमोर गुडघे टेकून. म्हणून प्रत्येक श्वासावर प्रेम करावं. म्हणून प्रत्येक श्वासावर प्रेम करावं, दुसऱ्याच्या आयुष्यावरही प्रेम करावं. म्हणून प्रत्येक श्वासावर प्रेम करावं, दुसऱ्याच्या आयुष्यावरही प्रेम करावं. माणसाचा जन्म मिळालाय ना, माणसाचा जन्म मिळालाय. माणसा भूतासम नाही तर माणसासारखं जगावं. भूतासम आहे तर माणसासारखं जगावं. धन्यवाद.